ना भोवणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। कारण बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा विश्वास वाल्मिक कराड याचं नाव सातत्यानं समोर येत आहे। वाल्मिक कराडवरून विरोधकांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांना भंडावून सोडलंय। त्यावर कुणालाही सोडणार नाही असं विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। त्यामुळे मंत्रिमंडळात खातेवाटपाच्या आधीच धनंजय मुंडे सर्वपक्षीय निशाण्यावर आहेत। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडूनही याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे। खातेवाटपाच्या आधीच धनंजय मुंडे यांची मोठी अडचण झाली असून त्यांना हलकं खातं मिळणार की थेट मंत्रिमंडळातून नारळ दिला जाणार याची चर्चा नागपुरात सुरू झाली आहे। आणि थेट जाऊयात नागपूरला। राहुल झोरी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। राहुल, धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याचं नाव आल्यानंतर काय नेमकं पुढे होऊ शकतं? सत्ताधाऱ्यांमध्येही अनेकांना असं वाटतं की धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई व्हावी। अगदी मिलिंद, ज्या पद्धतीनं ही हत्याकांड घडलं आणि त्यानंतर लगेचच धनंजय मुंडे यांनी शपथ घेतली, ज्याचं नाव वारंवार यामध्ये गोवलं जाते किंवा वारंवार सगळ्या माध्यमांपासून ते राजकीय निशाण्यावर असणारं वाल्मिक कराड, जे की परळीचे माजी नगराध्यक्ष आहेत। आणि ज्या ज्या ठिकाणी आपण बघितलं असेल, पंकजा मुंडे यांनी देखील वारंवार उल्लेख करताना जाहीर भाषणामध्ये ज्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचं पानही हलत नाही असं वाल्मिक अण्णा असा यांचा उल्लेख केला होता। त्यांचं नाव या प्रकरणात येते आणि त्यामुळं सर्वपक्षीय नेत्यांच्या निशाण्यावर कुठे ना कुठे धनंजय मुंडे आलेत। याच बाजूनं निष्कलंकित मंत्रिमंडळ असावं ह्या जो आग्रह केंद्राचा होता, धनंजय मुंडे यांचं नाव येताच ही झालेली हत्या आणि त्यावरून राज्यात झालेली कायदा व सुव्यवस्था प्रकरणावरून केंद्राची देखील यावर नजर आहे। आज ज्या पद्धतीनं वारंवार उल्लेख झाला, कोणालाही सोडलं जाणार नाही, याचाच अर्थ जर वाल्मिक कराड यांचा त्याच्यामध्ये समावेश असेल तर त्यांना देखील तात्काळ अटक होईल आणि या सगळ्या प्रकरणात सीडीआर तपासले जावेत अशी देखील मागणी होते। या संपूर्ण गोष्टींमधून आता धनंजय मुंडे यांना अगदी अजून खातेवाटप झालेलं नसताना देखील अशा पद्धतीनं त्यांच्यावर होणारे आरोप किंवा थेट संबंध ही त्यांची मोठी अडचण ठरू शकते। हलकं खातं मिळणार की थेट मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाच्या आधीच धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातच नारळ मिळणार ही देखील चर्चा जोर धरते। त्यामुळं नेमकी काय कारवाई होते आणि यासोबतच केंद्रीय भाजप यामध्ये कशा पद्धतीने हस्तक्षेप करते हे देखील पाहावं लागेल। राहुल, तू राहच आपल्यासोबत। प्रणाली कापसे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रणाली, आता या सगळ्यात विरोधक अधिक आक्रमक होताना दिसत आहेत, काय आणखीन माहिती आहे? परंतु सत्ताधारी पक्षावरचे, सत्ताधारी बाकावरचे जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा सभागृहामध्ये या एकूण प्रकरणामध्ये अतिशय चिंता व्यक्त केली असून कायदा सुव्यवस्थेचा भयंकर प्रश्न हा बीडमध्ये निर्माण झाला असल्याचं बोलून दाखवलेलं आहे। सत्ताधारी विरोधी बाकावरचे जितेंद्र आव्हाड असतील किंवा इतर प्रमुख नेते आहे, यांनी वारंवार या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। खरं तर धनंजय मुंडे यांना अवघे एक 5-6 दिवस झालेले आहे। पदाची शपथ घेऊन अजून खातेवाटप सुद्धा झालेलं नाही। असं असताना नाव जाहीर केल्यानंतर मुळात आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे यांचं नाव सुद्धा जाहीर व्हायला खूप उशीर झालेला होता, खूप वेळ लागलेला होता। त्याला सुद्धा कारण हे देशमुख प्रकरण, सरपंच देशमुख हत्या प्रकरणच आहे। आणि आपण आत्ता जरी बघितलं तरी विरोधकांकडून आणि त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांकडनं या प्रकरणाची अतिशय गंभीरतेनं दखल यासाठी सुद्धा घेतली जाते, कारण अतिशय निर्घृणपणे हा हत्याकांड जे आहे ते घडवण्यात आलेला आहे आणि एकूणच दहशत माजवण्याचा हा संपूर्ण प्रकार बीडमध्ये बघायला मिळतो आहे। आणि उत्तरामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या व्यक्तीचा उल्लेख, कराड या व्यक्तीचा, वाल्मिक कराड या व्यक्तीचा उल्लेख जो केलेला आहे, हे धनंजय मुंडे यांचे अतिशय निकटवर्ती आहे। स्वतः धनंजय मुंडे यांनी हे अधिवेशन सुरू असताना सुद्धा हो तो माझा माणूस आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे। आणि त्यामुळे साहजिक आहे की धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। विरोधकांनी जशी मागणी केलेली आहे तसा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जातो का, किंवा जे खातेवाटप जाहीर होईल त्या खातेवाटपामध्ये अगदी खालचं खातं त्यांना दिलं जातं का, या दोन गोष्टींकडे आता लक्ष राहणार आहे। उद्याचा एक दिवस अधिवेशनाचा अजून शिल्लक आहे, काय नेमकं होऊ शकतं? अधिवेशन संपण्यापूर्वीच कारवाई होईल का नंतर कारवाई होईल? खरं तर विरोधकांची मागणी हीच आहे। सातत्यानं आपण जर एकूणही बघितलं की मुख्यमंत्री ज्यावेळेला उत्तर देत होते त्यावेळेला टाईमलाईन सांगा, टाईम फ्रेम सांगा, अशा पद्धतीचे विरोधकांचे
सातत्यानं मागणी होती आणि त्यावर सुद्धा मुख्यमंत्री यांनी असं सांगितलेलं आहे की संपूर्ण चौकशी केली जाईल, साधारणतः 3 ते 6 महिन्याच्या आत संपूर्ण चौकशी संपवली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई होते किंवा नाही हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु विरोधकांची मागणी आहे की तातडीनं धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा, कारण हे प्रकरण आता ताजं आहे. जास्त कालावधी गेला तर त्या प्रकरणावर कुठेतरी पांघरूण घातलं जाईल किंवा दुर्लक्ष केलं जाईल आणि त्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन अधिवेशनाच्या कालावधीतच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा अशी विरोधकांची मागणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. बर, आत्ता पुन्हा हा विषय आज दिवसभरात येऊ शकतो का चर्चेला, का मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर हा विषय संपलाय आता? प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या. राहुल झोरी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत होते. पण दरम्यानच्या काळात जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सगळा विषय सांगितल्यानंतर, सरकारच्या वतीनं निवेदन केल्यानंतर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले आपण ऐकूया. जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत. तुम्ही काल मागणी केली होती की या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करायची असेल तर मंत्र्यांचा राजीनामा, आज मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं, त्यात त्या गोष्टीचा उल्लेख नव्हता. तुम्ही या उत्तराने समाधानी आहात? बिलकुल समाधानी नाही. मुख्यमंत्र्यांच्या बॉडी लँग्वेजमधनं मुख्यमंत्री बदलले आहेत असं मला कालपासून वाटत होतं, पण आज मला कळलं की नाही, मुख्यमंत्री तसेच आहेत, तेच आहेत. अपेक्षा असते न्यायाची. एका आईने आपला पोरगा गमावला आहे. संतोष देशमुख हा देखील कोणाचा तरी पोरगाच आहे. तो सूर्यवंशी हा देखील कोणाचा तरी पोरगाच आहे. तुम्ही संतोष म्हणजे सूर्यवंशीचं तर हे असं लाथोडून फेकून दिलं की त्याच्या मृत्यूला काही, म्हणजे त्यांनी मृत्यू स्वतःच काहीतरी करून घेतला असं दाखवत आहे. मल्टिपल इंजिनिअरिंग तुमच्या ह्याच्यावर येतं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये. तो खोटा आहे का पोस्टमॉर्टम रिपोर्ट? तो खोटा आहे. हे शॉकिंग आहे सगळं. असं इतकं माणसाने निर्दयी, संवेदनशीलता सोडून देणं महाराष्ट्राच्या हिताचं नाही. महाराष्ट्राचा पुढचा रस्ता किती खडतर असणार आहे हे याच्यावरून दिसतं. पण मुख्यमंत्र्यांनी आता एसपींची बदली केलेली आहे. जे दोषी पोलीस ते जाऊ द्या. हो, मेन कोण आहे? एसपी कोणाच्या सांगण्यावरनं हे सगळं वागत होता? कलेक्टर कोणाच्या सांगण्यावरनं रेती चोरी थांबवत नाही आहे? MSCBचे कॉन्ट्रॅक्ट कोल म्हणजे ते काय फ्लॅश ॲश काय असते, ड्राय ॲश, त्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे आहे? कोण करोडो रुपये दिवसाला बीडमध्ये कमवतंय? आम्ही कमवतोय? सगळ्या बदल्या कोण करतं? परळीचं ते काय काय ऊर्जा प्रकल्प आहे, त्या ऊर्जा प्रकल्पाचे सगळे कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे आहेत? हे सगळं खणल्याशिवाय तुम्हाला मुळात जाताच येणार नाही. सुषमा अंधारेंना दम देऊन गुन्हा मागे घ्यायला लावला. सुषमा अंधारेला मी आतापर्यंत बोललो नव्हतो. धस साहेबांच्या पत्नीला किती छळले वाल्मिक कराड आणि मागणं धनंजय मुंडेने, हे विचारा जाऊन. मग तुम्ही इतके आरोप करता, ते मंत्रीच इथे 2 दिवस मुळात सभागृहात येत नाही आणि मुख्यमंत्री सांगितलं गेलं तुम्ही येऊ नका, अजून सभागृहातलं वातावरण खराब होईल, आम्ही अधिवेशन संपवतो, 3 महिन्यात प्रकरण मिळालेलं असेल, मग तुम्ही या तुमच्या स्टाईलमध्ये असं ते करत असं गॉगल बिगल घालत या आतमध्ये. अशाने तर राजीनामाच होणार नाही ना. मग ही चौकशी जी होईल आता, जी समिती पहिल्या दिवसापासून सांगतोय काही होणार नाही. मी एकमेव माणूस होतो जो पहिल्या दिवसापासून सांगत होतो काहीही होणार नाही. जेव्हा एवढी पाशवी बहुमत मागे आहे असं जेव्हा माणसाला वाटू लागतं तेव्हा आपण मदमस्त होऊन सत्ता राबवावी असं त्यांच्या मनात येतं. आज त्यांच्या आतापर्यंत त्यांच्या मनात होतं, आज ते महाराष्ट्राला दिसतं. म्हणजे चौकशीचा फक्त फास असेल हा, हे जे चौकशीला काय अर्थच नाही हो, कसला फार्स बिर्स. नक्कीच या चौकशीला काय अर्थ असणार नाही. जोपर्यंत या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत हा फक्त चौकशीचा फास असेल असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. इकडे बीड हत्याकांड प्रकरणात धनंजय मुंडे यांना भोवणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा विश्वास वाल्मिक कराड याचं नाव सातत्यानं समोर येत आहे. वाल्मिक कराडवरून विरोधकांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांना भंडावून